चला आज बनवणार आहोत आपण बटाट्याची भाजी। ही आपण भंडारा देवळात भंडारा वगैरे असतो ना तेव्हा खातो ना बटाट्याची भाजी, तशी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण तेल गरम केले, त्याच्यात जिरं मोहरी घातले आणि टोमॅटो घातले। टोमॅटो तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे। ह्याच्यामध्ये आपण कांदा लसूण आलं वगैरे ह्याचा काहीच वापर करणार नाही, फक्त टोमॅटोमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत। भंडाऱ्यामध्ये अशीच भाजी बनवतात। तर हे टोमॅटो चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तेलाचा वापर थोडा जास्त करायचा। आणि आता ह्याच्यात आपण सगळे मसाले घालणार आहोत। लाल तिखट, हळद आणि धणे जिरे पावडर घालणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा गरम मसाला पण घालू शकता। आणि हा चांगला परतून घ्यायचे तेलामध्ये। चांगला टोमॅटो थोडासा स्मॅश करायचा, असं चमच्याने असं दाबायचा आणि चांगला परतवू द्यायचा। तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं, फ्राय करायचं। चांगले मसाले वगैरे घातलेले आहेत ना, हे पण चांगले फ्राय झाले पाहिजे। आणि आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। आत्ताच आपण मीठ घालून घ्यायचं, कारण बटाटे घातल्यानंतर मग ते बटाट्यांना व्यवस्थित लागत नाही मीठ, म्हणून टोमॅटोमध्येच मीठ घालून घ्यायचं। आणि आता आपण ह्याच्यात उकडून घेतलेला चिरून घ्यायचा बटाटा आणि आता तो ह्याच्यात घातला आहे। आणि आता त्या मसाल्यामध्ये आपण बटाटे चांगले मिक्स करणार आहोत। तर हे चांगले मिक्स करून झाले की ह्याच्यावर झाकण ठेवून ते चांगले फ्राय होऊ द्यायचे। चांगले थोडे परतवून घ्यायचे झाकण ठेवून। आणि त्यानंतर हे मिक्स करायचे। आणि नंतर आता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी घालून परत ह्याला वाफ द्यायसाठी ठेवून द्यायचं। अशा प्रकारे ही भाजी बटाट्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा। ह्याच्याबरोबर पुऱ्या वगैरे बनवल्या तर खूप छान लागते ही भाजी खायला। पुरीसोबत छान लागते। नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर, कसुरी मेथी काय हवं ते आपण घालू शकता। आणि परत झाकण ठेवून थोडीशी वाफ द्यायची की झाली आता ही आपली बटाट्याची भाजी तयार। भंडारेवाले आलू म्हणतात ह्याला, खूप छान लागते। नक्की करू।